जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक 14वा अखंड ध्यान नाम समास 5वा हरिकथा लक्षण निश्चय नाम श्रीराम समर्थ। मागा हरिकथेचे लक्षण श्रोती केला होता प्रश्न सावध होऊन विचक्षण परिसोत आता। श्रीराम समर्थ। बघा समर्थ म्हणतायत की पाठीमागे तुम्ही विचारलं, मागच्या समासामध्ये कीर्तन लक्षणमध्ये विचारलं काय हरिकथेचं लक्षण काय, आणि त्याचं उत्तर समर्थ म्हणतात या समासामध्ये ऐका। बघा प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी कोण आलेले आहेत? समर्थ आलेले आहेत। परंतु श्रोत्याने प्रश्न विचारला पाहिजे ना, प्रश्न पडला पाहिजे। पण प्रश्न कुठला पडतो आपल्याला? प्रपंचातला पडतो, संसारातला पडतो, परमार्थातला प्रश्न पडत नाही। लक्षात ठेवा, समर्थ म्हटले परमार्थातला प्रश्न पडायला पाहिजे हो आपल्याला, परमार्थाचा प्रश्न पडायला पाहिजे। आपण विचारलं पाहिजे समर्थांना, समर्था तुझी भेट कशी होईल रे? समर्था म्हणजे हे सर्व कार्य करणारा कोण आहे याची ओळख करून दे, कोण आहे विचारता आलं पाहिजे। कसं आहे, काय आहे परमार्थ, अजून माझ्या सुधारणा कशी होत नाहीये, माझ्या अवगुण माझे अजून का जात नाहीयेत, हा प्रश्न श्रोत्याने अखंड विचारला पाहिजे ना। कुणाला? समर्थांना विचारला पाहिजे। प्रत्येक प्रश्नाचं उत्तर समर्थांकडे आहे। समर्थांनी जेवढे प्रश्न समर्थांना आपण विचारले तेवढ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर समर्थ आपल्याला देत आलेले आहेत, कारण आपल्यासाठी समर्थ अखंड कार्य करत आहेत। लक्षात ठेवा, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर समर्थांनी आपल्याला दिलेलं आहे। आणि समर्थ म्हणतात की श्रोते विचारतात काय कीर्तन करायचं, कीर्तन भक्ती कशी पाहिजे हो? कीर्तन भक्ती अशी पाहिजे की मुखातून शब्द जरी निघाले ना तरी दुसरे काय झाले पाहिजेत? व मंत्रमुग्ध झाले पाहिजेत। असं काय पाहिजे? आपलं कीर्तन पाहिजे। परंतु आपलं कीर्तन असं होतंय का? अजिबात नाही। लक्षात ठेवा, आपण बोलायला जरी लागलो तरी लोकांना काय होतं? आवडत नाही। म्हणजे आपलं कीर्तन काय आहे? चांगलं नाहीये। लक्षात ठेवा, म्हणजे समर्थांना म्हणायचंय की कीर्तन चांगलं असेल तर हरिकथा घडते ना। म्हणजे कीर्तन लक्षण जर असेल, आंतरिक कीर्तन लक्षण असेल तर हरिकथा लक्षण घडणार आहे ना, तरच हरिकथा घडणार आहे आपल्याकडून, अन्यथा नाही। हेच समर्थ अखंड आपल्याला सांगत आलेले आहेत। म्हणजे मागा हरिकथेचे लक्षण श्रोती केला होता प्रश्न सावध होऊन विचक्षण परिसोत आता। श्रोते तुम्हीच प्रश्न केलेला हरिकथा लक्षण काय आहे? अहो हरिकथा म्हणजे काय हो? कोण हरी? अहो ज्यानं हे विश्व निर्माण केलंय तो। कुणीही असं सांगितलं नाही आजपर्यंत। बघा भगवद्गीतेत श्रीकृष्ण स्वारी अखंड काय सांगतायत की सर्व करणारा या विश्वामध्ये, सर्व विश्व चालवणारा मीच आहे, दुःख सोसणारा मीच आहे, सुख सोसणारा पण मीच आहे, अवगुणी पण मीच आहे, सद्गुणी पण मीच आहे। म्हणजे काय सांगायचं होतं? दुर्योधनात पण मीच आहे, अर्जुनात पण मीच आहे। म्हणजे काय थोडक्यात की हे सगळं विश्व, या सर्व विश्वामध्ये जेवढं काही आहे तेवढ्या सर्वांमध्ये मी काय आहे हो? भरून आहे। परंतु काय घेता येत नाही? ओळख घेता येत नाही। दुर्योधन अखंड श्रीकृष्ण स्वारीला बघत होते ना, हरीला बघत होते ना, परंतु स्वीकार कधीच केला नाही ना, स्वीकार कधीच केला नाही। लक्षात ठेवा, अखंड काय मागितलं, काय मागता आलं पाहिजे आपल्याला? अर्जुनानं काय मागितलं? युद्धाच्या वेळेस अर्जुन पण गेला श्रीकृष्णांकडे आणि दुर्योधन पण गेला ना, दोघं पण बसले होते ना। सुरुवातीला सगळ्यात अगोदर कोण गेलं होतं? दुर्योधन गेला होता। त्यावेळेस श्रीकृष्ण झोपले होते आणि तो काय केला? डोक्यात जवळ जाऊन बसला। कोण? दुर्योधन। अर्जुन आला नंतर, अर्जुन कुठं बसला हो? पायाजवळ बसला। आता साहजिक आहे, आपण झोपेतून उठलो की सुरुवातीला लक्ष कुठं जातं? आपण जिथं पायाकडे लक्ष जातं ना, मग इकडं दुसरीकडे लक्ष गेलंच नाही। आणि श्रीकृष्ण स्वारी ज्यावेळेस उठले त्यावेळेस कोण दिसलं समोर?
अर्जुन. त्यावेळेस श्रीकृष्ण स्वारी म्हटले, कधी आला? हे ऐकून दुर्योधनावर खूप राग आला. दुर्योधन काय म्हटलं, त्या अर्जुनाच्या अगोदर मी इथं येऊन बसलेलो तुम्हाला दिसलो नाही का? कोण म्हणते? अर्जुन, काय ते दुर्योधन म्हणतोय. लक्षात ठेवा. समर्थ म्हटले, अखंड विश्वाचा मालक समोर बसलाय, म्हणजे समोर आहे, परंतु ओळख घेता आली का हो दुर्योधनाला? अजिबात नाही. स्वतःच्या अहंकारामध्ये तो काय होता, पूर्णपणे काय झालेला हो, अडकला होता ना. अहंकार, त्या माणसाला कोण फसवत असेल तर अहंकार फसवतो. देव जवळ जरी असला तरी त्या देवाला काय, देव अहंकार काय करतो, देवाला भेटू देत नाही. मग श्रीकृष्ण स्वारी म्हटले, अरे तू इकडे बसलेला आहे, मी सरळ उठलो, मला अर्जुन दिसला म्हणून मी अर्जुनाला काय केलं, हे केलं, बघितलं. सगळ्यात अगोदर मला अर्जुन दिसला. अर्जुनाला म्हटले की तुला काय मागायचंय ते माग. त्यावर दुर्योधन म्हणाला, नाही, प्रथम मला मागण्याचा अधिकार आहे. कुणाला आहे? प्रथम मी आलोय तुमच्याजवळ, मला मागण्याचा अधिकार आहे. श्रीकृष्ण स्वामी म्हटले, ठीक आहे, अर्जुनाला आमच्या राग येत नाहीये, तुला काय मागायचंय ते माग. तुझ्या एका साईडला मी आहे, मी शस्त्रही उचलणार नाही, आणि दुसऱ्या साईडला माझी नारायणी सेना आहे. तुला काय निवडायचंय ते निवड. सेना, दुर्योधनाने अंतरी विचार केला की काय हो, सेना खूप मोठी आली, हा एक माणूस एकीकडे आणि हजारो लोक एकीकडे म्हटल्यानंतर त्यानं काय निवडलं? हजारो लोक निवडली. म्हणजे तो काय म्हटला, मला नारायणी सेना द्या, मला तुम्ही नकोय, तुमचं काय काम नाही माझ्याकडं. बघा केवढा मोठा अहंकार. त्या अहंकारानं एवढं गुरफटून टाकलेलं की समोरचा हरी त्याला दिसला नाही, ओळखता आला नाही ना. परमेश्वर आहे समोर, अखंड, जो विश्व चालवतोय सगळं, आणि आपल्याला बोलवतोय. आपल्या अंगात जी ताकद आहे, आपल्याकडे जो अहंकार आहे, हे सगळं त्याच्यामुळंच आहे. हे काय जाणीव होत नाही. जे लोक विषय विकारांच्या अधीन असतात त्यांना काय समर्थ म्हटले, अजिबात जाणीव होत नाही की काय हो, परमेश्वर आपल्या जवळ आहे. लक्षात ठेवा, प्रत्येक वेळेस जे अवगुणी, म्हणजे जे लोक दुष्कर्म करतात त्यांना अखंड देव काय करायला आलेलो असतो, त्यातून बाहेर काढायला आलेला असतो. कुठल्या ना कुठल्या मार्गाने काय करत असतो, अखंड त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु त्या व्यक्तीला काय घेता येत नाही व देवाची ओळख घेता येत नाही, म्हणून ते काय होतात, अधोगतीला जातात. म्हणजे एक लक्षात ठेवा, त्या हरीचं, त्या परमेश्वराचं प्रत्येक जीवावरती काय आहे हो, प्रेम आहे. म्हणून तर प्रत्येक जीव काय व्हावा, मुक्त व्हावा. म्हणून त्या परब्रह्माचा काय आहे हो, अखंड अट्टहास आहे. परंतु देह म्हणून जे धारण करून आलेले जीव आहेत, ते जीव त्या शिवाची ओळख घेत नाहीत. म्हणून अखंड काय करत असतात हो, कष्ट भोगत असतात. म्हणून बघा, श्रीकृष्ण स्वारी म्हटले की ठीक आहे, तुला नारायणी सेना दिली. दुर्योधनाला खूप आनंद झाला. लक्षात ठेवा, खूप आनंद झाला, उड्या मारतच, की त्याला एवढा आनंद झाला की माझं आधी ऐकलं आणि मला अगोदर दिलं. परंतु अर्जुनाला पण वाईट वाटलं नाही, अर्जुनाला पण खूप आनंद झाला. का हो? कारण ज्याच्याकडं परब्रह्म आहे, विश्वाचा मालक ज्याच्याकडं आहे, त्याला त्या नारायणी सेनेची गरजच नाही. हे कुणी ओळखलं होतं हो? अर्जुनानं ओळखलेलं. लक्षात ठेवा. म्हणून अर्जुनाला तर खूपच आनंद झालेला की देव माझ्या बाजूने आहे, हरी माझ्या बाजूने आहे, विश्वाचा मालक माझ्या बाजूने आहे. म्हणून अखंड भगवद्गीता दुसऱ्या कोणाला सांगितलेली नाही. कोणाला सांगितली हो? अर्जुनाला सांगितली ना. श्रवण कोणाला दिलं? परमेश्वरानं अखंड अर्जुनाला दिलं. कारण का हो? तेवढं परब्रह्मावरती प्रेमच होतं त्याचं, अखंड प्रेम होतं. एखाद्याने नारायणी सेना मागितलीच ना, दुर्योधनाने मागितलीच ना. अर्जुनाला तर काहीही देऊ शकत होते, परंतु अर्जुनाने कोणाला मागितलं? अखंड त्या बापाला मागितलं, मग अखंड त्या परब्रह्माला मागितलं. म्हणून अखंड प्रेम कुणावरती हो? अर्जुनावरती. म्हणून लक्षात ठेवा, भगवद्गीतेचं श्रवण अखंड अर्जुनाला का दिलं असावं? कधी विचार केलाय का? कधी विचार केलाय का की बाबा एवढे सगळे कुरुक्षेत्रामध्ये सगळे मोठमोठ्याले योद्धे, मोठमोठ्याले सद्गुरू परंपरेतले पण होते ना. द्रोणाचार्य होते, भीष्माचार्य होते, एवढी मोठी मोठी लोक सगळी होती.
त्या सर्वांना सोडून देवानं अर्जुनालाच का श्रवण दिलं? का तर अर्जुनाची भक्ती तेवढी होती, दास्य भक्ती तेवढी होती, परमेश्वरावरती प्रेम तेवढं होतं. आणि त्या अर्जुनाला काय करायचं होतं देवाला? अर्जुनाला अखंड परमार्थ काय करायचा होता? म्हणजे परमार्थ तर दिलाच, अखंड श्रीमंती द्यायची होती. अखंड त्याचाच वंश चालला ना पुढं. लक्षात घ्या. म्हणजे आपण विचार करतो, आपण काय म्हणतो की काय नाही, हे देवाचं आपण करतो ना म्हणून आपल्याला एवढे कष्ट आहेत. आपण एवढं देवाचं करतो, सन्मार्गाने चालतो, सत्कर्म करतो म्हणून आपल्याला काय आहे? त्रास आहे. अखंड त्रास देतात हो लोक, अखंड त्रास देतात. परंतु समर्थ म्हटले, अरे तो त्रास नाहीये, तो काही नाहीये, त्रास नाहीये. तो काय आहे? समर्थ म्हटले त्रास नाहीये. लक्षात घे. तुझी ही वाटचाल कुठं चालली हो? तिकडंच चालली. जिथं अर्जुनाची चालवली समर्थांनी तिकडंच तुमची चालली. कारण तुम्हाला अखंड काय देत आहेत? श्रवण देत आहेत. कोण देत आहे? सद्गुरू देत आहेत ना. अखंड हरी देतोय ना तुम्हाला श्रवण. विश्वाचा मालक तुम्हाला श्रवण देतोय. आणि जो श्रवण करतोय त्याला अखंड समर्थ काय करणार आहे? तो अखंड श्रीमंती दिलीस ना. अहो आपल्याकडं काय होतं? काही नसताना देखील सगळं काही देणारा कोण आहे हो? तो परब्रह्म आहे, तो विश्वाचा मालक आहे. आपल्याला त्याला ओळखता आलं पाहिजे, त्याची ओळख घेता आली पाहिजे आणि त्याला काय पाहिजे ते आपल्याला बघता आलं पाहिजे. म्हणून लक्षात ठेवा, एक कितीही मोठा असेल, कितीही शूर पराक्रमी असेल, सर्व शून्य आहे त्या परब्रह्मापुढं. लक्षात ठेवा, त्याच्याशिवाय कोणीही श्रेष्ठ नाही या विश्वामध्ये. त्याच्याशिवाय कोणीही श्रेष्ठ नाही. कारण आपल्याला माहिती आहे पूर्ण महाभारतामध्ये, म्हणजे श्रीकृष्ण स्वारीने ज्या वेळेस महाभारताचं युद्ध शेवटच्या वेळेस झालं त्यावेळेस एकदाही शस्त्र हाती घेतलं नव्हतं ना. तरी देखील युद्ध जिंकायला कोण कारणीभूत ठरलं हो? श्रीकृष्ण स्वारी ठरली ना. मुख्य ते शस्त्र त्यांच्याकडेच होतं ना. म्हणून लक्षात ठेवायचं की त्या परमेश्वरापेक्षा आपण श्रेष्ठ नाही. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, त्या परब्रह्माशिवाय आपल्याला कुणीही नाही. लक्षात ठेवा, हरी कथा कैसी करावी, रंगे कैसी भरावी, जेने पावी जे पदवी रघुनाथ कृपेची. काय सांगितलंय हो? हरिकथा कशी करावी आणि हरिकथेचा योग ज्याच्या योगानं प्राप्त होईल असा हरिकथेचा रंग कसा भरावा. म्हणजे हरिकथा कशी करावी असं विचारतोय कोण? श्रोता. हरिकथा कशी करावी? हरिकथा कशी करावी हो? हरिकथा संतांसारखी करावी. आओ सगळं सोडून, म्हणजे सगळं भान सोडून अखंड परब्रह्मामध्ये विलीन होणारे फक्त संत. लक्षात ठेवा, हरिकथा अहो सांगायला जरी लागले तरी काय व्हायचं हो? हरीची कथा सांगायला जरी लागले तरी सगळे श्रोते काय व्हायचे? मंत्रमुग्ध व्हायचे. म्हणजे एवढं सामर्थ्य, एवढं मुखामध्ये गोडी कोणाच्या होती? संतांच्या होती ना. अखंड कुठल्याही संतांचा अभंग घ्या, अहो त्यातील जर अर्थ पाहिला, परमार्थिक अर्थ पाहिला तर काय हो? मन काय येतं हो? भरून येतं. मग असं अंतकरण भरून यावं, परब्रह्माची ओळख व्हावी, अशी हरिकथा असावी. अशी हरिकथा असावी. आणि त्यात रंग म्हणजे श्रोते विचारतायत समर्थांना की हरिकथा कशी असावी, त्याच्यात रंग कसा भरायचा. अहो हरिकथा कशी असावी तर संतांसारखी असावी. आणि रघुनाथाला भेटायचंय म्हटल्यानंतर हरिकथेत रंग भरताच आला पाहिजे हो. हरिकथेत रंग आपल्या कर्माने भरायचा आहे, सत्कर्माने भरायचा आहे. कुठल्या कर्माने? सत्कर्माने भरायचा आहे. आणि एवढा आनंद होतो आपल्यापेक्षा त्याला होतो. जर आपण चुकीचं कर्म केलं नाही एखादं तर काय होतो? आनंद त्या परब्रह्माला होतो. लक्षात ठेवा, सगळ्यात जास्त आनंद त्याला होतो की माझा दास कशापासून अलग झाला? दुष्कर्मापासून काय झाला हो? वेगळा झाला. याचा आनंद कोणाला होतो? अखंड त्या परब्रह्माला होतो. लक्षात ठेवा, सोने आणि परिमळे, युक्षदंडा लागती फळे,
गौल्य माधुर्य रसाळे तरी ते अपूर्वता. काय सांगितलं व? सोने आणि परिमळे. सोनं म्हणजे सोन्याला सुगंध येईल किंवा उसाला गोड मधुर. सोन्याला काय आहे हो? सोन्याला सुगंध येईल आणि उसाला काय येईल? गोड मधुर. तर काय होईल? फळं येतील का हो? गौल्य माधुर्य रसाळे तरी ते अपूर्वता म्हणजे उसाला फळं लागलेली पाहिलीत का कधी? नाही. लक्षात ठेवा. आणि सोन्याला कधी सुगंध येतो का हो? कितीही सोनं महाग होऊ द्या, कितीही सोनं महाग होऊ द्या, परंतु त्या सोन्यातून सुगंध येणार आहे का हो? अहो सोनं ते सोनं, धातू आहे तो. लक्षात ठेवा. मग समर्थ म्हटले तसं पुढं सांगितलंय समर्थांनी, तैसा हरिदास आणि विरक्त, ज्ञाता आणि प्रेमळ भक्त, व्युत्पन्न आणि वादरहित, तरी हेही अपूर्वता. समर्थ म्हटले जसं सोन्याला सुगंध येऊ शकत नाही, उसाला गोड फळं लागू शकत नाही, तसं जो हरिदास आहे विरक्त आहे सगळ्यापासून. संत होते हो. हरिदास म्हणजे कोण हो? संत परंपरा. संतांना म्हटले हरिदास. आणि त्यांच्या भक्ती एवढी त्यांच्याकडं की ते सर्व विषय विकारांपासून काय हो? विरक्त, ज्ञाता आणि प्रेमळ भक्त, व्युत्पन्न आणि वादरहित, तरी हेही अपूर्वता. आता जो हरिदास असतो तो कसा असतो? विरक्त असतो, प्रेमळ असतो, ज्ञानी असतो. बरोबर ना? जो हरिदास आहे ज्ञानी का असतो? तो हरिदासच का बनलेला असतो? तर त्याच्याकडं काय असतं? ज्ञान असतं, प्रेमळपणा असतो, भक्ती असते आणि विरक्तपणा असतो. विषय विकार ज्याला कळतात, वापरायचे कसे कळतात, ज्याच्या तोंडामध्ये काय आहे? माधुर्य आहे, प्रेमळपणा आहे, असा भक्त काय होईन? होऊन वादरहित म्हणजे तो काय असतो? वादात पडत नाही कधी. मग हेही काय आहे हो? अपूर्वता आहे. रागज्ञानी ताळज्ञानी, सकळ कळा ब्रह्मज्ञानी, निराभिमाने वर्तेजनी, तरी हेही अपूर्वता. रागज्ञानी ताळज्ञानी काय सांगितलंय? राग म्हणजे रागामध्ये कला म्हणजे राग म्हणजे काय हो? कुठला राग? त्याला कशाचं ज्ञान असतं? राग गायनातले राग, त्याचंही ज्ञान. ताळज्ञानी म्हणजे काय? म्हणजे अनेक कला असतात बघा, त्या ह्याच्यामध्ये तो काय असतो? ब्रह्मज्ञान म्हणजे त्याला सगळं ज्ञान असतं. राग ताळ ब्रह्मज्ञान असतं. आणि निराभिमाने वर्तेजनी म्हणजे जो निराभिमानानं सगळीकडं काय करतो? वावरतो. ज्याच्याकडं कसलाही अहंकार नसतो. बघा संतांकडं अहंकार नव्हता. काय हो संतांचा महिमा? कुठं जाईल तिथं संत काय करायचे हो? सगळीकडं प्रेमळपणा पसरवायचे, देवाबद्दल भक्ती पसरवायचे. आणि एवढं असताना देखील त्यांच्याकडं त्या गोष्टीचा अभिमान नव्हता की आम्ही ज्ञानी आहोत, आम्ही खूप काय आहोत, सामर्थ्यवंत आहोत. असं संतांकडं काय नव्हता व अहंकार नव्हता. साध्या माणसासारखं ते काय करायचे हो? वावरायचे ना सगळीकडं. बघा कोणत्याही संतांचं उदाहरण घ्या, ते संत काय हो? साधेपणाने जीवन जगायचे. कधीही काय नाही हो? अभिमान नव्हता. अहो संत एकनाथ महाराज उदाहरण घ्यायचं झालं तर रोज काय करायचे हो? पुरणपोळीचं जेवण काय हो? त्यांच्या घरी असायचं, नाथांच्या घरी. आणि रोज माणसं जेवायला यायची, त्यांना पुरणपोळी ते जेवू घालायचे. अक्षरशः पांडुरंग आपल्याला माहिती आहे, खंड्या नावाच्या काय हो? नावाच्या व्यक्तीचं रूप घेऊन त्यांच्या घरी काय करत होता हो? चाकरी करत होता. लक्षात ठेवा. म्हणजे किती प्रेम लोकांविषयी, किती प्रेम. ते प्रेम पाहून, त्याग पाहून स्वतः परमेश्वर देखील काय करत होता हो? काम करू लागत होता ना. मच्छर नाही जयासी, जो अत्यंत प्रिय सज्जनासी, चतुरांग जाणे मानसी अंतर्निष्ठ. मच्छर नाही जयासी काय सांगितलं हो? ज्याला मत्सर नाही, जो सज्जनांना अत्यंत प्रिय आहे, जो म्हणजे
चतुरपणाने आणि अंतःकरणात आत्मनिष्ठ असतो असा पुरुष काय आहे हो, दुर्मिळच होय ना. लक्षात ठेवा, असे पुरुष म्हणजे दुर्मिळ म्हणजे काय हो, असे संतच होत ना, की ज्यांच्याकडं काय नाहीये, मत्सर नाही, आणि जो अत्यंत प्रिय सज्जनाशी, चांगल्या माणसाला खूप व्यक्ती आवडतो. आणि असे काय असतात हो, अशी थोडीच माणसं असतात ना, की ज्यांच्याकडे मत्सर नाही, तिरस्कार नाही, खूप प्रेमळपणाने ते काय करतात, वावरत असतात. जयंत्याधिके नाना पर्वे, तीर्थे क्षेत्र जे अपूर्वे, जेते वसिजे देवादी देवे सामर्थ्य रूपे. काय सांगितलंय? जयंत्याधिके नाना पर्वे, जे म्हणजे परमेश्वराचं गुणगान जिथं जिथं चालतंय तिथं तिथं हे लोक काय असतात हो, हजर असतात. आणि काय करतात, म्हणजे जिथं परमेश्वराचं अस्तित्व आहे, जिथं वास आहे, तिथं ही लोक काय करतात हो, जात असतात. लक्षात ठेवा, तिथं काय असतात, हजर असतात. प्रत्येक कार्याला काय असतात, तत्पर असतात. तया तीर्था ते जे जन मानती, शब्दज्ञाने मिथ्या म्हणती, तया पामरा श्रीपती जोडेल कैचा. अशा तीर्थांना जे मानत नाहीत, तर उलट शब्दज्ञानाच्या म्हणजे काय करतात हो, नावं ठेवतात. अशा लोकांना समर्थ म्हटले भगवंताची प्राप्ती कशी होईल? जे तीर्थक्षेत्र आहेत, ज्यांचं महात्म्य सुरुवातीच्या काळापासून चालत आलेलं आहे, ते आपल्याला विसरून चालणार नाही. समर्थ म्हटले ते जर विसरलो आपण, तर भगवंताची प्राप्ती कशी होणार आहे? आपण प्रत्येक गोष्टीलाच काय ठेवतोय हो, नावं ठेवतोय. मग कसं चालणार आहे? समर्थ म्हणणार नाही चालणार ना. तया निर्गुण नेले संदेहाने, सगुण नेले ब्रह्मज्ञाने, दोहीकडे अभिमाने वास केले. निर्गुण नेले संदेहाने, काय सांगितलं? निर्गुण कुणी नेलं? म्हणजे निर्गुण, समर्थांना इथं काय सांगायचंय? निर्गुण नेले संदेहाने. आपल्याकडं जे परब्रह्म, निर्गुण परब्रह्माविषयीचं ज्ञान आहे, ते आपल्या संशयानं काय होतं, निघून जातं. सगुण नेले ब्रह्मज्ञाने, सगुण काय होतं, ब्रह्मज्ञानानं सगुण प्रेम राहत नाही. अशा रीतीने अभिमानामुळे दोन्हीकडून काय होते हो, नागवणूक होते. म्हणजे अभिमानाच्या पायी ना निर्गुण ना सगुण अशी स्थिती ह्या पामरांचे काय असते, होत असते. निर्गुण नेले संदेहाने, सगुण नेले ब्रह्मज्ञाने, दोहीकडे अभिमाने ओस केले. पुढे असता सगुण मूर्ती, निर्गुण कथा जे करीती, प्रतिपादून उच्छेदिती तेची पडत मूर्ख. काय सांगितलंय समर्थाने? पुढे असता सगुण मूर्ती, पुढे काय आहे, सगुण मूर्ती आहे. म्हणजे सगुण पुढे असताना तिच्या पुढे जे निर्गुणाचे निरूपण करतात व सगुणाचे उच्छेदन करतात, ते पडत मूर्ख. म्हणजे समर्थ म्हणले की योगायोगाने सगुण असेल, समोर सगुण असेल, सगुण रूपाने परमेश्वर उभा असेल, तर त्याच्या पुढं काय करू नये, निर्गुणाची स्तुती करून सगुण कसं कमी आहे असं दाखवू नये, अशी हरिकथा करू नये. पुढे असता सगुण मूर्ती, निर्गुण कथा जे करती, प्रतिपादून उच्छेदती तेची पडत मूर्ख. म्हणजे सगुण रूपाने परब्रह्म पुढं असताना आपण काय करायचं नाही, निर्गुणाचं काय करायचं नाही, निर्गुणाची काय करायची नाहीये. समर्थ म्हटले निर्गुणाची हरिकथा करायची नाहीये. कारण का हो, मग जे असं करतात ते कोण होतो, पडत मूर्ख. ऐसी न की जे हरिकथा, अंतर पडे उभये पंथा, परीस लक्षणे आता हरिकथेची. ऐसी न की जे हरिकथा, समर्थ म्हणतात अशी हरिकथा करू नका. अंतर पडे उभये पंथा म्हणजे काय हो, सगुण समोर असताना निर्गुणाची काय करायची नाही, निर्गुणाविषयी काय बोलायचं नाही, काय हरिकथा करायची नाही. कारण त्यानं काय होतंय हो, म्हणजे दोघांमध्ये सगुण आणि निर्गुण या दोन्हींमध्ये अंतर पडेल अशी आपण हरिकथा करायची नाही. कारण समर्थ दोन्ही मार्ग दुरावतील, म्हणजे सगुणाचा बी मार्ग दुरावेल आणि निर्गुणाचाही मार्ग दुरावेल, असं आपण काय करायची नाही, हरिकथा करायची नाही.
हरिकथा कशी करायची हो, जेणे परमार्थात काय व्हावं, माणसानं वृद्धी करावी. हरिकथा का सांगितली हो? शिवाजी महाराजांना जिजामाताने अखंड काय सांगितल्या हो? कथा सांगितल्या ना, युद्धाच्या कथा सांगितल्या. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, कथा कुणाच्या सांगितल्या? जे नैतिकतेच्या बाजूने होते, जे धर्माच्या बाजूने होते, जे अधर्म करत होते ते कोण आणि धर्म कोण करतात ते कोण, हे अखंड कुणी शिकवलं हो? जिजामातांनी शिकवलं. कशाच्या माध्यमातून? कथाच सांगितल्या ना. शिवाजी महाराजांना अखंड कथा कोणाच्या सांगितल्या? शूरवीर जे नैतिकतेला धरून काय करत होते व युद्ध करत होते, अशा योद्ध्यांच्या कथा सांगितल्या. ना की श्रीरामांच्या कथा सांगितल्या, अर्जुनांच्या कथा सांगितल्या. म्हणजे जे लोक, म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय, समर्थ म्हणतात की जे लोक धर्माच्या बाजूने होते, अखंड त्यांनी कार्य कसं केलं हो? धर्मासाठी कार्य केलं. अखंड परमार्थातून, प्रपंचातून परमार्थ ज्या लोकांनी साधला, अशा राजांची कथा कोण सांगायचं हो? जिजामाता शिवरायांना सांगायच्या. म्हणूनच शिवराय घडले ना. म्हणजे हरिकथा काय सांगावी हे सुद्धा काय घडवतं हो? आपली घडवणूक कोण करतं? हरिकथा करते ना. म्हणून समर्थ म्हटले कथा कुठल्या सांगाव्यात ते देखील कळलं पाहिजे. बघा, श्रावणामध्ये अखंड कथेचं वाचन बघा प्रत्येकाच्या घरामध्ये चालतं. कोणतं वेगवेगळ्या ग्रंथाचं वाचन केलं जातं. समर्थ म्हटले अरे नुसतं वाचायचं नाहीये, त्यातील काही भाग अंतरंगात घ्यायचा आहे. आपल्याला अंतरंगात घेता आला पाहिजे, तर त्याचा काय आहे हो? फायदा आहे, अन्यथा नाही. म्हणून समर्थ म्हटले की श्रवण करायचंय. कारण आपण बघतो पोथी लावतात, आमच्या घरी पोथी आहे म्हणतात. बघा, आपण बघतो परमार्थ श्रावण महिना आला की सगळेजण काय करतात तो, ज्याच्या त्याच्या परीनं काय करत असतात तो, अखंड काहीतरी परमार्थ करतच असतात. पण काही ठिकाणी काय करतात तो, ग्रंथ लावतात आणि ग्रंथ वाचणारच तेवढा असतो तिथं. बाकी सगळे काय असतात तो, आपापल्या कामामध्ये गुंग असतात. लक्षात ठेवा, आज आपल्या घरी हरिकथा लावलंय आणि आपण ते श्रवण केलं पाहिजे आणि आपल्या अंतरंगात तसा बदल घडवून आणला पाहिजे, असा भावार्थ आपल्याकडं उत्पन्न झाला किंवा असेल तरच त्या ग्रंथ लावण्याचा फायदा आहे ना. समर्थ म्हटले तरच हरिकथा ऐकण्यात फायदा आहे, नाही तर अन्यथा नाही. आपल्या आचरणात जर बदलच होत नसेल, ते श्रवण केल्याने आपल्या आचरणात काहीच बदल होत नसेल, तर असं श्रवण करून उपयोग तरी काय. म्हणून समर्थ म्हटले हरिकथा ऐकायची, जरूर ऐकायची. कारण ऐकल्यानं काय होतं, अंतरीतले संदेह काय होतात हो, मावळतात. म्हणून ऐकलं पाहिजे. ऐसी न कीजे हरिकथा, अंतर पडे उभये पंथा, परिस लक्षणे आता हरिकथेची, सगुण मूर्ती पुढे भावे, करुणा कीर्तन करावे, नाना ध्याने वर्णावे, प्रताप कीर्ती ते. काय सांगितलंय हो? सगुण मूर्ती पुढे भावे म्हणजे काय सांगितलंय? सगुण मूर्ती पुढे कीर्तन करावे. आणि देवाचे आपण काय समर्थ काय म्हणतात की निर्गुणाला ओळखायचं आहे ना, तर अगोदर आपल्याला सगुणाच्या समोर जाता आलं पाहिजे हो. सवय लावून घ्यायची ना. निर्गुण एकदम जर निर्गुण निराकार समोर आलं तर आपल्याला सहन होईल का, कळेल का तरी? समर्थ म्हटले म्हणून निर्गुणाच्या पुढं आपल्याला काय करता आलं पाहिजे हो, जाता आलं पाहिजे. त्याच्या पुढं करुणा कीर्तन करता आलं पाहिजे. आणि नाना ध्याने म्हणजे काय हो, अखंड उपासना करता आली पाहिजे, नामस्मरण करता आलं पाहिजे. आणि त्या मूर्ती पुढे अनेक प्रताप गायले पाहिजे. तो अनेक म्हणजे ज्यांनी प्रताप केलेत अशांचेच प्रताप गायचेत. लक्षात ठेवा. नाही तर प्रताप कसले असतात, चांगलेही असतात आणि वाईटही असतात. लक्षात ठेवा. प्रताप कोण म्हणजे समर्थांना काय सांगायचं इथं, ज्या राजांनी प्रताप केले अशांचं काय करायचं आहे आपल्याला सांगता आलं पाहिजे हो, की माझ्या राजांनी काय केलं हो, अखंड स्वराज्याची सेवा केली ना. सांगता आलं पाहिजे की कुठल्याही स्त्रीकडे वाईट नजरेनं न बघणारा राजा, आपल्या दरबारात कोणतीही स्त्री नाचू दिली नाही हो. लक्षात ठेवा. प्रत्येक दरबारात काय असतो, नाच गाण्याचा कार्यक्रम असतो. परंतु एकमेव असा दरबार शिवाजी महाराजांचा की जिथं
एकही स्त्री कधी काय केलं नाही व तिला नाचवली गेली नाही त्या दरबारात. लक्षात ठेवा. मग एवढी काय पाहिजे हो, नैतिकता पाहिजे. आणि एवढी नैतिकता येते कुठून? तर त्याला शिकवण काय लागते, सुरुवातीपासून काय लागते हो, शिकवण लागते. जी शिकवण त्यांच्या आईने त्यांना काय केली होती, अखंड बहाल केली होती. लक्षात ठेवा. एवढं चारित्र्यवान बनणं, नीतिवान बनणं सोपं आहे का? समर्थांनी घेतले ना आपल्याला चारित्र्य संपन्न, नीती संपन्न, ऐश्वर्य संपन्न करण्यासाठी घेतलेलं आहे. फक्त आपल्याला काय करता आलं पाहिजे? समर्थ म्हटले धीर धरता आला पाहिजे. लक्षात ठेवा. अखंड त्या परमेश्वराचं प्रेम आपल्यावरती आहे. म्हणून समर्थ म्हटले आपल्याला सगुण मूर्ती पुढे तर आपल्याला काय करता आलं पाहिजे? अखंड राहता आलं पाहिजे, करुणा कीर्तन करता आलं पाहिजे. ऐसे गाता स्वभावे, रसाळ कथा ओढवे, सर्वातरी हेलावे प्रेम सुख. ऐसे गाता स्वभावे. समर्थ काय म्हणतात की अशा रीतीने सहज स्थितीने काय केलं पाहिजे? गायन केले म्हणजे कथेला काय करतो? रंग चढतो. म्हणजे समर्थांना काय सांगायचे? ऐसे गाता स्वभावे, रसाळ कथा ओढवे, सर्वांतरी हेलावे प्रेम सुख. म्हणजे सगुण मूर्ती पुढे अंतकरणापासून जर आपण गायन केलं, म्हणजे त्या परब्रह्माविषयीचंच गायन केलं, तर काय होतं? सर्वांमध्ये काय होते हो? आवड निर्माण होते. आणि मग काय होतं? साहजिकच एखादी कथा असेल एवढी रंगवून सांगता आली पाहिजे की ऐकणारे काय झाले पाहिजे हो? तृप्तच झालं पाहिजे. आणि त्यांच्या हृदयामध्ये प्रेमसुखाचे काय उत्पन्न झालं पाहिजे? प्रेमसुख, त्या परब्रह्माविषयी प्रेमसुख काय झालं पाहिजे? निर्माण झालं पाहिजे. अशा कथा आपल्याला करता आल्या पाहिजेत. कोणापुढं? त्या सगुण मूर्ती पुढे. कथा रचायाची खूण, सगुणी नानावे निर्गुण, न बोलावे दोष गुण पुढिलांचे कदा. समर्थ काय म्हटले? कथा रचायाची खूण म्हणजे कथा कशी असावी याविषयी समर्थ सांगतायत की कथा कशी असावी. व समर्थ म्हटले कथेला काय असावं? म्हणजे कथेला रंग भरण्याची खुबी हीच की निर्गुणाचे वर्णन करू नये आणि सगुणात निर्गुण आणू नये आणि केव्हाही श्रोत्याचे म्हणजे दुसऱ्याचे बोलू नये. म्हणजे समर्थ काय म्हणतात? हरिकथा करत असताना दुसऱ्याचे गुणदोष काढण्यासाठी आपण हरिकथा करायची नाही. समर्थ म्हटले अखंड श्रवण कीर्तन विष्णुस्मरण कुणासाठी झालं पाहिजे हो? स्वतःसाठी झालं पाहिजे. स्वतःला ते वळण आपल्याला लावता आलं पाहिजे. गेलेल्या पिढीला आपण नाही लावू शकत. ज्यांनी 40 वर्ष झालं अखंड तिरस्कार मत्सर केलाय अशा लोकांच्या अंतकरणामध्ये बदल करायचा आहे. सोपं नाही आहे समर्थ म्हटले. परंतु जर निर्धार केला नाही बाबा माझा स्वभाव मी बदलणार, तर कोणत्याही वयात शक्य आहे. कारण का हो? वय हे समर्थांना काय सांगायचं आहे की हे सर्व जे घडतं म्हणजे देवाचं, म्हणजे कुणाचीही निंदा कुचेष्टा करत बसायचं नाही कीर्तनामध्ये. समर्थ म्हटले कारण का हो? ज्याच्या त्याच्या कर्मानुसार ते करत असतात. समर्थ म्हटले आपल्याला ती कुचेष्टा करायची नाही. म्हणजे कुठल्याही कीर्तनामध्ये काय नसावं की ते कीर्तनामध्ये सगुण निर्गुणाची काय करायची नाही, बरोबरी करत बसायचं नाही. आणि कुणाला काय होईल, कुणाचं अंतकरण दुखावेल असं देखील काय नसावं, कीर्तन नसावं. देवाचे वर्णावे वैभव, नाना प्रकारे महत्व, सगुणी ठेवून या भाव, हरिकथा करावी. काय सांगितलंय? देवाचे वैभव व अनेक प्रकारे म्हणजे अनेक प्रकारचे प्रेम आहे ना देवाचं भक्तांवरती, ह्याचं काय करायचं? वर्णन करायचं. म्हणजे सगुणाच्या ठिकाणी भक्त होऊन आपण काय करायची? त्याच्या चरणाची शेवाट करायची ना. सगुण रूपामध्ये असलेल्या परब्रह्माच्या मूर्तीची आपण काय करतो? पूजा करतो का नाही मनोभावे. समर्थ म्हटले करता आलं पाहिजे. आणि ते करत असताना देखील देवाचं वैभव काय, अहो काय वैभव सांगायचंय त्या परमेश्वराचं. समर्थ म्हटले बघायचंय ना वैभव, तर या तिरुपतीला काय वैभव आहे त्या परब्रह्माचं. म्हणजे त्याच्या वैभवाची बरोबरी आपण करू शकत नाही ना. किती श्रीमंत देव आहे हो, ते देवालाच माहिती. लक्षात ठेवा, ज्यानं हे विश्व निर्माण केले,
ज्यानं आपल्याला बुद्धी दिली, आपल्याला अधिकार तर आहे का हो त्याला विचारायचा की मी किती श्रीमंत? नाही. समर्थ म्हटले आपण शून्य आहे हो, त्याच्या पुढं आपण शून्य आहे. त्याला ओळखता आलं पाहिजे आपल्याला. त्याच्या पुढं आपल्याला संसार न्यायचा नाही आहे. लक्षात ठेवा, आपलं रडगाणं त्याच्या पुढं मांडायचं नाही आहे. अखंड आपणही स्थितीत राहून आपल्याला काय करता आला पाहिजे हो, परमार्थ वाढवता आला पाहिजे. लाज सांडून जनाची, आस्था सांडून धनाची, नित्य नवी कीर्तनाची आवडी धरावी. काय सांगितलंय हो? लाज सांडून जनाची. काय सांगितलंय? लाज सांडून म्हणजे जी काही आहे लज्जा व द्रव्याची आशा धनलोभ टाकून देऊन कीर्तनाची नित्य नवी आवड गोडी काय करावी व वाढवावी. म्हणजे समर्थ म्हटले की आपल्याकडं म्हणजे आपण कशासाठी कष्ट करतो? फक्त आर्थिक मिळावी म्हणूनच कष्ट करत आहे ना. कारण माझं कुठंतरी काय व्हावं, आर्थिक सुधारावी म्हणून आपण अखंड कष्ट करत असतो. म्हणून समर्थ म्हणतात की अरे कुठल्याही गोष्टीची लाज धरायची नाही. त्या परब्रह्माचे नित्य नवी म्हणजे लाजायचं कुठं? समर्थ म्हटले वाईट कर्म करायला जाताना आपल्याला लाज वाटली पाहिजे का बैठकीला किंवा परमार्थाला एखाद्या जाताना आपल्याला लाज वाटली पाहिजे हो? समर्थ म्हटले काय नाही, सगळ्या जनाची लाज सोडून टाकायची परमार्थामध्ये. लाजायचं लपायचं नाही आहे परमार्थामध्ये. अखंड परमार्थ त्याच्यासाठीच करायचा आहे. आणि आपल्याकडं आस्था कशाची पाहिजे हो? त्या परब्रह्म भेटीची आस्था पाहिजे, ना की पैसे मिळवायचे आस्था. समर्थ म्हटले नाही, लाज सांडून जनाची, आस्था सांडून धनाची, नित्य नवी कीर्तनाची आवडी धरावी. नित्य नवी कीर्तन पाहिजे. समर्थ म्हटले अखंड कीर्तन म्हणजे काय हो? थोडक्यात निरूपण. त्याची आवड आपल्यामध्ये काय पाहिजे हो? अंतःकरणापासून आपल्याला आवड असेल तरच त्या परब्रह्माला बी सवड होईल ना. आपलं कार्य करण्यासाठी त्याला काय होणार आहे? सवड होणार आहे. म्हणून त्यासाठी आपल्याला अखंड त्याला झोकून द्यायचं आहे हो, झोकून द्यायचं आहे. त्याच्या कार्यभाग आपल्याला करायचा आहे. थोडाफार खारीचा वाटा आपल्याला काय करायचा आहे हो? उचलायचा आहे. एक नम्र होऊन राजांगणी, निशंक जावे लोटांगणी, करताळिका नृत्यवाणी नामघोषे गरजावे. नम्र होऊन राजांगणी काय सांगितलंय हो? नम्र व्हायचंय. प्रत्येक ठिकाणी काय व्हायचंय? आपल्याला नम्र होता आलं पाहिजे. नम्र झाले भूता तेने कोंडिले अनंता. लक्षात ठेवा, भूतानं जरी नम्रता घेतली तरी तो अनंताला कोंडू शकतो. एवढी ताकद त्या भूतामध्ये. कशामुळे? फक्त नम्रतेमुळे. म्हणून समर्थ म्हणतात की नम्र होऊन राजांगणी, निशंक जावे लोटांगणी, करताळिका नृत्यवाणी नामघोषे गरजावे. म्हणजे काय सांगितलंय हो? म्हणजे द्रव्याची आशा धनलोभ टाकून कीर्तनाची नित्य नव आवड धरली पाहिजे. हरिमंदिरात देवासमोर नम्र होऊन निशंकपणाने काय घाले हो? लोटांगणे घालावेत, साष्टांग दंडवत घालावे, गावे नाचावे व मुखाने निशंक नामघोष जय जयकार करावा. म्हणजे समर्थांना इथं काय सांगायचंय बाबा, त्या परमेश्वराचा त्या सगुण मूर्तीचा जय जयकार आपल्याला नाचून बागडून करता आला पाहिजे. म्हणजे परब्रह्मासाठी नाचायचंय हो, कसं पण नाचायचं नाही. काय म्हणतील बायका, नाहीतर आम्हाला नाचायची काय दिली? परमिशन दिली समर्थाने? नाहीये, तसं नाहीये. समर्थ म्हटले अंतरंगात काय करता आलं पाहिजे हो? आनंदाच्या आपल्याला अशा काय हो उसळ्या उमटल्या पाहिजेत. तेव्हा कत्र तरी त्या परब्रह्माची आपल्याला काय होणार आहे हो? ओळख होणार आहे. आणि त्या आपण म्हणजे नाम घोषे नाच गरजावे. आपण बघतो ना पालखीमध्ये काय होतात हो? सगळे दंग होऊन नाचतात ना, दंग होऊन नाचतात. समर्थ म्हटले तसं आपल्याला काय करता आलं पाहिजे हो? नाचता आलं पाहिजे. कशामध्ये? परमार्थामध्ये. निशंक साष्टांग दंडवत घालायला सुद्धा लाजायचं नाही. म्हणजे कुठं घालायचं आहे? जिथं सांगतात बघा पूजेच्या ठिकाणी जे बसतात पूजेला त्यांना काय सांगितलं जातं हो? साष्टांग दंडवत घाला. मग समर्थ म्हटले मी कसं घालू असं म्हणून जर बसला तर कसं होईल? समर्थ म्हटले साष्टांग दंडवत तिथं घालता आला पाहिजे. सतत पूजा असेल, गृहप्रवेश असेल, काही असेल, श्री गणेश पूजन असेल, अशा वेळेस काय घालता आला पाहिजे हो? साष्टांग घालता आला पाहिजे. मूर्ती नसता सगुण, श्रवणी बैसले साधू जन, तरी अद्वैत निरूपण अवश्य करावे.
मूर्ती नसता सगुण. समर्थ म्हटले मूर्ती नसता सगुण, म्हणजे सगुण मूर्ती नसेल तर काय करावं. मूर्ती नसता एकाची कीर्ती एका पुढे, वर्णिता साहित्य न पडे, म्हणून या निवाडे जेतील तेथे, एकांची कीर्ती एका पुढे. म्हणजे काय सांगितलंय हो, सगुण एक देवापुढे दुसऱ्या देवाची काय करू नये, कीर्ती गाऊ नये. ज्या मूर्ती जिथं जी मूर्ती आहे त्या मूर्तीचंच काय करावं, गुणगण करावं, गुणगान करावं. म्हणजे समर्थ म्हणतात की त्याचंच वर्णन करावं ना. म्हणजे एका देवाची कीर्ती, एका देवतेची कीर्ती दुसऱ्या देवतेपुढे गाऊ नये. आणि गायली तर काय होत नाही हो, रंग उठत नाही. म्हणजे जिथल्या तिथं काय असावं. आणि समर्थ काय म्हणतात, सगुण मूर्ती पुढे नसून साधू संत ऐकवायस बसले असतील, अशा ठिकाणी अद्वैताचे निरूपण अवश्य करावे. म्हणजे लक्षात ठेवा, समर्थ काय म्हणतात, अद्वैत निरूपण कुठं करायचंय, साधू संत जेथे श्रवणाला बसले असतील अशा ठिकाणी काय करायचंय, निरूपण अवश्य करावे. म्हणजे समर्थांना इथं कोणाला म्हटले बघा, साधू संत. आपली पात्रता नसताना देखील समर्थांनी आपल्याला काय केलंय व साधू संत करायला घेतलंय ना. झालोय का आपण, अजून नाही झालो, पण समर्थ म्हटले करायला घेतले. मग आपल्याला काय करता आलं पाहिजे, तिथं अद्वैताचं निरूपण करता आलं पाहिजे. द्वैत अद्वैत निरूपण आपल्याला कळलं पाहिजे. मूर्ती नसता सगुण श्रवणी बैसले साधूजन, तरी अद्वैत निरूपण अवश्य करावे. नाही मूर्ती नाही सज्जन श्रवणी बैसले भाविक जन, तरी करावे कीर्तन प्रस्ताविक वैराग्य. नाही मूर्ती नाही सज्जन. समर्थ काय म्हटले की सगुण मूर्तीही नाही व साधू संतही नाहीत, आणि केवळ भाविक लोक ऐकायास बसले असतील तर तेथे पश्चातापयुक्त वैराग्याचे कीर्तन करावे. म्हणजे अनुताप वैराग्याचे महत्त्व सांगावे. म्हणजे समर्थांना काय सांगायचंय की जिथं बाबा मंदिर बी नाही, सगुण मूर्तीतली म्हणजे मूर्ती पण नाहीये देवाची, आणि तिथं अद्वैत निरूपण ऐकणारी साधुसंत देखील नाहीत, अशा वेळेस जिथं लोक जमलेली असतील, असे सामान्य लोक असतील, त्यांना काय करायचं, आपल्याला शिकवायचंय ना. आणि एवढं शिकवायचंय, एवढा परमार्थिक रंग आपल्याला भरायचा आहे की त्यानं देखील काय केलं पाहिजे व त्या सगुण आणि निर्गुणाची ओळख घेता आली पाहिजे. त्याला देखील काय करता आली पाहिजे, सगुण आणि निर्गुणाची ओळख घेता आली पाहिजे. म्हणजे समर्थांना काय सांगायचंय, पश्चातापयुक्त वैराग्य, म्हणजे पश्चाताप होईल असं वैराग्ययुक्त कीर्तन समोर करायचंय हो. जे नवीन आहेत, जे बाबा सामान्य आहेत अशांच्या समोर, म्हणजे जे जिथं सगुण मूर्तीही नाही आणि साधू संतही नाहीत आणि केवळ भाविक लोक बसले आहेत, तिथं पश्चातापयुक्त वैराग्याचं कीर्तन करावं. म्हणजे त्या लोकांना पश्चाताप होईल असं वैराग्ययुक्त कीर्तन करायचंय. म्हणजे आपण एवढे दिवस त्या परब्रह्माची ओळख घेतली नाही, याचा पश्चाताप व्हावा, एवढं समर्थांना सांगायचंय. म्हणजे कुठं कीर्तन करावं हे पण काय दिलंय समर्थांनी आपल्याला सांगितलंय. शृंगारिक नवरसिक यामध्ये नाही, काय सांगितलंय, शृंगारिक नवरसिक यामध्ये सांडावे एक, स्त्रियादिकांचे कौतुक वर्णू नये की. शृंगारिक म्हणजे नवरसिक, म्हणजे ज्यातून काय होईल, विषय वासना वाढतील. शृंगारिक नवरसिक म्हणजे काय हो, नटायचं बागडायचं. म्हणजे समर्थ म्हणले त्याचा पहिल्यांदा त्याग करायचा आपल्याला. म्हणजे स्त्रियादिकांचे सौंदर्य व क्रीडा यांचे वर्णन कधीही करू नये. म्हणजे नवरसांपैकी स्त्रियादिकांचे कौतुक वर्णू नये. स्त्रियांचं कौतुक करत बसायचं नाही, ती सुंदर आहे, ती खूप हे आहे, अशी आहे, तशी आहे, समर्थ म्हटले नाही. आणि कुठलं सौंदर्याचं काय करू नये, म्हणजे एखाद्याने शृंगार केला असेल त्या शृंगाराचं काय करायचं नाही, कौतुक करत बसायचं नाही. पुरुषांसाठी सांगतात समर्थ. म्हणजे विषय विकार वाढीला लागतील असं आपल्याला कर्मच करायचं नाही. लावण्य स्त्रियांचे वर्णिता विखार बाधिजे तत्वता, धारिष्ठापासून श्रोता चळे तत्काळ. बघा, सगळ्यात मोठा धोका समर्थांनी इथं दाखवून दिलाय. काय सांगितलंय, लावण्य स्त्रियांचे वर्णिता, एखाद्या स्त्रीचं लावण्य संपन्न स्त्रियांचे ध्यान मनाला लागून अंतरी ठसून मन कशानं व्यस्त होतं. बघा, एखादी स्त्री
एकदम सुंदर शृंगार केलाय आणि समोर आली तर समर्थ काय म्हटले की तिचं जर वर्णन एखादी पत्नी करायला लागली आपल्या पतीसमोर किती किती सुंदर आहे, तर त्या पतीच्या मनामध्ये काय होणार? साहजिकच त्याच्या मनामध्ये स्त्रीचं वर्णन, एखाद्या स्त्रीचं जर वर्णन केलं तर समर्थ म्हटले की इंद्रिय म्हणजे त्याला शिकवलंय बरोबर आहे की काय विषय विकारांपासून दूर राहायचंय, परंतु आपणच एखाद्या स्त्रीचं वर्णन करायला लागलो तर त्याच्या अंतरी कोण जागा होतो? समर्थ म्हटले काम जागा होतो. म्हणून स्त्रियांच्या सौंदर्याचे वर्णन केल्यास किंवा म्हणजे एखाद्या स्त्रीच्या सौंदर्याचं वर्णन जर केलं एखाद्या निरूपणामध्ये तर खरोखर काय होतं? विकारांची बाधा होऊन श्रोता काय होतो? चळतो. समर्थ म्हटले श्रोता काय होतो? धारिष्ठापासून तात्काळ चळतो ना, म्हणजे इंद्रिय दमन करायला शिकवलंय समर्थांनी त्याला. परंतु एखाद्या स्त्रीचं जर वर्णन केलं तर ते इंद्रिय दमन बाजूला राहून त्याच्यामध्ये काय निर्माण होते? कामवासना निर्माण होते. म्हणून समर्थ म्हणतात की स्त्रियांचं लावण्य वर्णन केलं तर श्रोता काय होतो? मनोधैर्यापासून चळण्याचा व विकारवंत होण्याचा संभव असतो. समर्थ म्हटले म्हणून कुठल्याही परमार्थामध्ये म्हणजे स्त्रियांच्या सौंदर्याचं काय करायचं नाही वर्णन करत बसायचं नाही. कारण समर्थ म्हटले कितीही विरक्त असेल दास, कितीही काय असेल विषय विरहित असेल, परंतु जर त्याच्याकडं काय असेल म्हणजे विकार असेल तर तो काय होतो? म्हणजे कितीही इंद्रिय दमन करायला समर्थांनी शिकवलेलं असेल, बरोबर आहे, ठीक आहे, तो इंद्रिय दमन करत असेल, परंतु एखाद्या स्त्रीचं जर वर्णन अशा पुरुषासमोर केलं तर समर्थ म्हटले की तो काय होतो? त्या मनोधैर्यापासून चळण्याचा म्हणजे धोका निर्माण होतो. समर्थ म्हटले त्याच्या अंतरी काम वासना निर्माण होईल, असं काय होतं? होऊ शकते ना. म्हणून समर्थ म्हटले कोणत्याही स्त्रीचं वर्णन, सौंदर्याचं वर्णन करायचं नाही. म्हणजे सगळ्यात मोठा धोका समर्थांनी इथं सांगितलाय. एकाची कीर्ती काय सांगितलंय? कुठल्याही स्त्रियांचं काय करायचं नाही स्त्रियांच्या सौंदर्याचं वर्णन करायचं नाही. कारण वर्णन केलं तर चांगला माणूस पण काय होतो? विषय विकारी बनवू शकतो ना. म्हणून समर्थ म्हणले की हजारो वर्ष तपश्चर्या केली ऋषींनी आणि कोण आली? मेनका आली ना, फसवलं ना तिनं. एवढी 1000 वर्षाची तपश्चर्या काय गेली वाया गेली ना क्षणार्धात. का तर का विषय कुठला आला? काम आला ना. म्हणून समर्थ म्हटले की विषय विकार जवळ येतील, विषय विकार उत्पन्न होतील, म्हणून असं काय करायचं नाही, आपण वर्णनच करायचं नाही ना स्त्रियांच्या सौंदर्याचं, कोणापुढेच वर्णन करायचं नाही. मग समर्थ म्हटले कसं तयार होईल? अजिबात विकार तयार होऊ शकत नाही. म्हणून ते त्यजावे जे बाधक साधका स्वभावे, घेता अंतरी ठसावे ध्यान स्त्रियांचे. काय सांगितलं? म्हणून ते त्यजावे म्हणजे काय? म्हणून काय करायचंय? ज्याच्या योगाने स्त्रियांचे ध्यान अंतकरणात ठसेल व ते सहजच साधकांना बाधक होईल असल्या वर्णनाचा त्याग करावा. बघा समर्थ म्हटले की लावण्य स्त्रियांचं जर वर्णन आपण केलं तर काय होतंय लगेच ते बाधतंय. ते वर्णन काय होतंय? समर्थ म्हटले बाधतंय. म्हणजे काय होतं नेमकं? तो पुरुष काय होतो? परमार्थापासून अलिप्त होतो. म्हणजे किती घातक आहे ते सौंदर्य, किती घातक आहे. समर्थ म्हटले तो लगेच चळतो ना. म्हणून असं होऊ नये, म्हणून असलं मनात ठसवायचंच नाही. समर्थ म्हटले ते काय करायचं आहे? त्याचा त्याग करायचा आहे. समर्थ म्हटले अशा गोष्टींचा काय करायचा आहे? आपल्याला त्याग करायचा आहे तर आपलं हित आहे. समर्थ म्हटले अन्यथा आपण तेच काय करत बसलो? तेच वर्णन अंतरी आठवत बसलो. स्त्रियांचे सौंदर्य जर अंतरी सतत आपल्या भाग जर येत राहिला तर निश्चित समजायचं आपण कुठं चाललोय अधोगतीला चाललोय. म्हणून समर्थ म्हटले असं कामच करायचं नाही आपल्याला. म्हणजे असं मनात आणायचंच नाही जेणेकरून आपली मनस्थिती काय होईल? चळेल
असा विकार आपल्या अंतरी आणून द्यायचा नाही. लावण्य स्त्रियांचे ध्यान कामाकार झाले मन, कैचे आटवेल ध्यान ईश्वराचे. बघा, ज्या लोकांना स्त्रियांचा नाद लागतो, म्हणजे स्त्रियांचं अखंड स्त्रियांचं ध्यानच, त्याचं ध्यानच कशावरती हो, स्त्रियांचं, अशा पुरुषाला देव जरी समोर आला तरी कळणार आहे का हो? दुर्योधनानं बघितलं ना, अखंड काय हो त्याची पत्नी पण खूप सुंदर होती ना, रावणाची पत्नी पण खूप सुंदर होती ना, परंतु कामाकार झाले मन. काम आला ना कोणाकडं? रावणाकडं. काय केलं मग? गेला ना सीतामाईकडं, भिक्षुकाचा वेश घेऊन गेला. समर्थ म्हटले, अरे राजात केलं होतं ना तुला, अखंड तुला राजा केलं होतं ना, परंतु राजाचा कोण झाला हो? भिकारी झाला. कशासाठी? कामासाठी. काम म्हणजे लक्षात आलं पाहिजे, अद्वैत भाग कळून घ्या. म्हणजे स्त्रियांचं आंतरिक ध्यान लागलं की तो पुरुष काय होतो? पूर्ण चळतो म्हणजे काय होतो? परमार्थापासून मार्ग भटकतो. अखंड त्याला अनेक स्त्रिया, म्हणजे रावणाकडे मंदोदरी होती, खूप सुंदर होती, सीतेपेक्षाही खूप सुंदर होती अशा सांगण्यात येतं. मग एवढी सुंदर पत्नी असताना त्याचं मन कुठं झालं? कामाकार परब्रह्माच्या पत्नीविषयी झालं. लक्षात ठेवा. समर्थ म्हटले, अंत ठरलायच ना. अरे आयुष्यही गेलं, आयुष्य एवढं 6,000 कोटी आयुष्य दिलं होतं, ते पण संपलं. कशामुळं? या कामाकार वृत्तीमुळं. म्हणून समर्थ ओवीच लिहून ठेवली समर्थांनी. काय हो? की काय सांगितलंय समर्थांनी? श्रीवर्णिता काय झालं? लावण्य स्त्रियांचे ध्यान कामाकार झाले म्हण, कैसे आटवेल ध्यान ईश्वराचे. म्हणजे अखंड सुंदर स्त्रियांचं ध्यान जर अंतरी आलं तर मन काय होतं? भोगायची इच्छा होते ना. म्हणून समर्थ म्हटले, मग ईश्वराचं ध्यान कसं आटवणार? आटवूच शकत नाही ना. मग तो काय होतं? म्हणून समर्थ म्हटले की ईश्वराचं ध्यान कसं ठसेल असं. म्हणून समर्थ म्हणतात की काय हो, तेच झालं ना रावणाच्या बाबतीत पण तेच झालं ना. ते सौंदर्य बघून तो काय झाला हो, आठवून अखंड सीतामाईला जाऊन आणली ना त्यानं, भिक्षुकाचा वेश घेऊन आणली लंकेमध्ये, आणि अखंड तिला लग्न करण्याची मागणी करू लागला. अरे पण तू करतोय, आणलंय कुणाला हे तरी ओळखता आलं का हो त्याला? एवढा ब्रह्मज्ञानी होता तो. अखंड ज्ञानाचं शून्य ज्ञान झालं त्याच्याकडचं, शून्य धनसंपत्ती, अखंड सर्वापेक्षा श्रेष्ठ, सर्वापेक्षा श्रीमंत तो होता. अखंड सगळं नष्ट झालं ना हो एका कामाकार विषयामुळं. म्हणून समर्थ म्हटले, मन कामाकार होऊ द्यायचं नाही. कारण ते कामाकार मन आपल्याला ईश्वरापासून काय करतं हो? वेगळं करतं. म्हणून ईश्वरापासून वेगळं होऊ नये असं वाटत असेल तर मनाला स्वच्छ करताच आलं पाहिजे. म्हणून समर्थांनी दिलेत ना 205 मनाचे श्लोक. किती सुंदर समर्थांनी काय केलेलं आहे हो, मनाला धुतलंय ना. आंघोळ घालतायत समर्थ कशाची? श्लोकांची. आणि जेणेकरून असा भाग दासांच्या अंतरी उत्पन्न होऊ नये म्हणून समर्थांनी काय लिहिले तो 205 मनांचे श्रीमनाचे श्लोक काय केलेले आहेत? लिहिलेले आहेत. म्हणून समर्थांनी बघा, समर्थांचा किती खोल अभ्यास आहे. अरे रावण गेला कुणामुळं? म्हणजे रावणाचा अस्तित्व कशामुळं संपलं हो? फक्त ह्या काम विषयामुळं. हे समर्थांना इथं सांगायचं आहे. म्हणजे सपोज काम जर आला नसता रावणाकडे, आणि आला काम तो कुणाविषयी आला हो? परब्रह्माच्या पत्नीविषयी. लक्षात ठेवा. मग त्याचा अंत ठरलेलाच आहे ना. मग कसा अंत झाला ते आपल्याला माहिती आहे. सगळाच अंत झाला, कुळाचा अंत झाला, संपत्तीचा अंत झाला, सगळाच अंत झाला. म्हणून समर्थ म्हटले, नेहमी सावध राहा. सावध कशापासून राहायचंय आपल्याला? काम विषयापासून आपल्याला काय करता आलं पाहिजे? सावध राहता आलं पाहिजे. श्रीवर्णिता सुखावला, लावण्याचे भरी भरला, तो स्वये जाणावा चेवला ईश्वरापासून. बघा, श्रीवर्णिता सुखावला म्हणजे समर्थांना काय म्हणायचं इथं? स्त्रीचे वर्णन करण्यात आनंद मानला आणि लावण्याच्या नादात गुरफटला की तो स्वतः ईश्वरापासून काय होईल? दुरावेलच असं समजावं. आणि श्रीवर्णनाने श्रोता सुखवला व मन सकाम झाले म्हणजे तो देवापासून काय होतो? दूरच होतो ना. समर्थ म्हटले, जर
आपल्या अंतःकरणात जर काय असेल, काम विशेष प्रबळ असेल, तर तो व्यक्ती काय होणार आहे हो, परब्रह्मापासून काय जाणार आहे, वेगळा होणार आहे. हरिकथेसी भावबळे गेला रंग तो तुंबळे, निमिष एक जरी आकळे ध्यानी परमात्मा. हरिकथेसी भावबळे, समर्थांना काय सांगायचंय बघा. आता हे जे समर्थ म्हटले की स्त्रियांमुळे सगळं वाटोळ झालं ना. बघा रामायणामध्ये पण आपण ऐकलं ना की सीतामाई विषयी वाईट भावना धरल्यामुळं रावणाचा काय झाला हो, अंत झाला ना. सगळं संपलं म्हणजे काहीच राहिलं नाही. कशामुळं झालं, काम हा विकार आला म्हणून. आणि महाभारतात देखील काम विकार कोणाकडे आला हो, या दुर्योधन आणि सगळे त्यांच्याकडं काय आलं, दुर्योधन आणि त्याचे सगळे जे भाऊ होते त्यांच्याकडं काय आला हो, काम विषय आला. म्हणून काय झाली हो, हानी झाली ना. सगळंच संपलं ना, त्यांचं बी सगळं संपलं. मग एक लक्षात ठेवा, समर्थांना इथं काय सांगायचंय की प्रत्येकाला ह्या काम विकारापासून वेगळं राहता आलं पाहिजे. परमेश्वरानं जे दिलंय त्यात काय करता आलं पाहिजे व समाधान मानता आलं पाहिजे. कित्येक लोकांनी या काम विषयासाठी काय केलं व स्वतःचं काय केलं व अनहित केलं. म्हणून समर्थ म्हटले श्रवण पाहिजे. का श्रवण पाहिजे हो, हा काम विषय कळवून घ्यायचा असेल तर सद्गुरूंचं काय पाहिजे, आपल्यावरती वरदहस्त पाहिजे. अन्यथा कामावरती विजय मिळवायचं एवढं सोपं नाही. आणि हे कलियुग आहे. या कलियुगामध्ये काय होतंय हो, सगळीकडं म्हणजे डोळ्याला जिथं जिथं पाहतोय, अहो कपडे पण असे घालतात की ज्या कपड्यांमुळं देखील काय होतं, आंतरिक कामविषय उभा राहतोय. मोबाईलवर जरी बघायला गेलं तर काही पण येतंय ना, काही येतंय त्या मोबाईलवरती. मग समर्थ म्हटले ते बघितलं तरी आपल्याकडे काय होतंय हो, कामविषय जागा होतोय. म्हणून समर्थ म्हटले हे काय कामाचं नाही. कारण का हो, जिथं कामविषय येतो तिथं ईश्वर दिसत नाही. तो व्यक्ती पूर्णपणे आंधळा होतो. त्याला कशाचीही काय वाटत नाही, कशाची चिंता वाटत नाही. जसं रावणाला एवढं ब्रह्मज्ञान होतं, सगळं परमेश्वराशी बोलू शकत होता, परंतु त्याला ओळख घेता आली नाही. आणि त्यानं काय करून घेतलं व स्वतःचं अनहित करून घेतलं. म्हणून समर्थ म्हटले की स्त्रियांच्या सौंदर्यात अडकत बसायचं नाही. कारण का हो, त्यामुळे काय होतं थोडं सांगितलंय समर्थांनी. कारण काय सांगितलंय समर्थांनी की हरिकथेसी भावबळे गेला रंग तो तुंबळे, निमिष एक जरी आकळे ध्यानी परमात्मा. काय सांगितलंय हो, हरिकथेसी भावबळे गेला रंग तो तुंबळे म्हणजे काय सांगितलंय, श्रीचं वर्णन करण्यात म्हणजे हरिकथेमध्ये काय झालं, एक क्षणभर जरी परमात्म्याचे ध्यान मनात उभे राहील व भक्तीचे बळ असेल तर कोणत्याही कारणाने गेलेला रंग सुद्धा तुडुंब भरेल, म्हणजे तो रंग पुन्हा भरेल. म्हणजे समर्थ म्हटले की एखादा काय होतो, चळतो, ईश्वरापासून अलग होतो, स्त्रियांमुळे काय होतो बाजूला जातो. परंतु समर्थ म्हटले थोडा जरी भावांतरी असेल तरी तो काय होतो, त्या लावण्यापासून दूर जातो आणि अखंड त्या परब्रह्माला काय जातो, शरण जातो. तेवढी ताकद त्या परब्रह्माच्या ध्यानामध्ये आहे, त्या परब्रह्मामध्ये आहे. लक्षात घ्या, गेलेला रंग म्हणजे परमार्थ जरी संपला असेल अंतरीचा, तरी देखील थोडासा भाव जरी शिल्लक असेल तरी समर्थानं त्याला काय करतात हो, त्या काम विकारांपासून अलग करून स्वतःमध्ये काय करतात हो, सामावून घेतात. म्हणून समर्थ म्हटले परमात्मा नेहमी ध्यानी ठेवायचा आहे. का हो, का तर हे विषय विकार आपल्याला काय आलेत, फसवायला आलेत. त्या विषय विकारांपासून आपल्याला सावध राहून स्वतःला काय करता आलं पाहिजे हो, बदलता आलं पाहिजे. ध्यानी गुंतले मन कैचे आटवेल ध्यान जन, निशंक निर्लज्ज कीर्तन करिता रंग माझे. काय सांगितलंय हो, ध्यानी गुंतले मन कैचे आटवेल जन म्हणजे काय सांगितलंय, ध्यानी गुंतलं मन म्हणजे हरिकथेमध्ये एक क्षणभर जरी परमात्म्याचे ध्यान मनात उभे राहील
व भक्तीचे बळ असेल तर कोणत्याही कारणाने गेलेला रंग सुद्धा काय होईल हो, तुडुंब भरेल. मन परमेश्वराच्या ध्यानात गुंतल्यावर काय करतं हो, लोकांची आठवण कोठून राहील. एकदा परमेश्वरामध्ये ध्यान गुंतलं की त्या कामाची, क्रोधाची कुणाची आठवण राहत नाही. लक्षात ठेवा. म्हणून समर्थ म्हणतात की निशंकपणाने व निर्लज्जपणाने कीर्तन केल्यास हरिप्रेमाचा रंग माजतो भरतो. म्हणजे समर्थांना काय म्हणायचंय, सगळे लाजतो माणूस कुठं हो, परमार्थात लाजतो. वाईट कर्म करायला लाजत नाही. लक्षात ठेवा. वाईट कर्म करताना लाजत नाही, चांगलं कर्म करताना त्याला लाज वाटते. लक्षात ठेवा. परमेश्वराचं कीर्तन भजन करायला काय वाटते हो, लाज वाटते. आत्ताची पिढी आहे की ज्या लोकांना काय हो, लाज वाटते हो. बैठक म्हणजे कुठलेही परमार्थाचं द्या, त्यांना काय वाटते हो, लाज वाटते. म्हणून समर्थ म्हटले की लाज वाटू द्यायची नाही. अखंड त्या परब्रह्माचं कुणी निंदा अथवा वंदा काय हो, आमचा म्हणजे आमचं एकच कर्तव्य आहे, काय त्या परब्रह्माला काय करायचं नाही, विसरायचं नाही. अखंड ध्यानी कोण ठेवायचं आहे, परमात्मा ठेवायचा आहे. ध्यानी गुंतले म्हण कैचे आटवेल जन, निशंक निर्लज्ज कीर्तन करिता रंग माझे. राग ज्ञान ताळ ज्ञान स्वर ज्ञानेशी व्युत्पन्न, अर्थान्वयाचे कीर्तन करू जाणे. राग ज्ञान ताळ ज्ञान काय सांगितले हो, राग ज्ञान ताळ ज्ञान स्वर ज्ञानेशी व्युत्पन्न, अर्थान्वयाचे कीर्तन करू जाणे. म्हणजे काय सांगितलंय हो, राग ताल स्वर इत्यादिकचे ज्ञान असून शिवाय विद्वान आहे. सुसंबंधपणाचे कीर्तन कसे करावे हे त्याला ठाऊक आहे. त्याला 56 भाषा येतात. तो अनेक कला जाणतो. कोकिळेसारखा त्याचा मधुर कंठ आहे. इतकं सगळं जरी असलं तरी भक्ती मार्गाचा आनंद काय आहे हो, वेगळा आहे. तो भक्तांनाच ठाऊक. म्हणून काय हो, राग ताल स्वर ह्यांचे ज्ञान असून अर्थान्वय बरोबर सांगणारा, कोकिळेसारखा मधुर कंठ असलेला, नाना भाषा व नाना कळा ह्यात निष्णात असा हरिदास भेटेल. पण भक्ती मार्गाचा रंग भक्त मात्र भरू शकतात. लक्षात ठेवा. समर्थ म्हटले की अनेक जण काय असतात तो, खूप कीर्तन सुंदर करतात. बघा, अनेक इंग्लिशमध्ये करतात, हिंदीमध्ये करतात, मराठी, म्हणजे सगळ्या भाषांवरती त्यांचं प्रभुत्व असतं. परंतु समर्थ म्हटले भक्तीमध्ये रंग जर भरायचा असेल, परमेश्वराला शरण जायची ताकद कुणाकडे आहे हो, भक्तांमध्ये. सुंदर मधुर आवाज खूप सुंदर आहे, कीर्तन खूप सुंदर करतोय, परंतु देवाची जाणीवच नाही. देव कोण आहे हे कळतच नाही. काय अर्थ आहे समर्थ म्हटले, नुसतं काय करतो, लोकांना काय करत असतो, आपल्या मधुर बोलण्याने नुसता गुंगवत असतो. समर्थ म्हटले पण उपयोग नाही. खरा रंग हा भक्तांनीच काय होतो, रंग येतो ना. कीर्तनाला कधी रंग येतो, श्रवणाला कधी रंग येतो, श्रोता ऐकत असेल उत्तमाचं आणि अंतर्भूत होऊन त्या परब्रह्माला शरण जात असेल, पश्चाताप होत असेल त्याला आपल्या कर्माचा, तर त्याला रंग भरला असं म्हणायचं. लक्षात ठेवा. म्हणजे त्या कीर्तनाला, म्हणजे कीर्तन निरूपण हे नुसतं सांगून उपयोगाचं नाही. समर्थ म्हटले त्यातला अर्थ गंध आपल्याला काय कळायला पाहिजे. भक्तास देवाचे ध्यान देवा वाचून नेणे अन्न, कळावंताचे जे मन ते कळाकार झाले. भक्तास देवाचे ध्यान. समर्थ काय म्हटले की भक्ताला कुणाचं ध्यान असतं, म्हणजे भक्तांना फक्त एक देवाचं ध्यान काय असतं व प्रिय असतं. ते देवाशिवाय दुसरं काही काय होत नाही, तो जाणत नाहीत. कलाभिज्ञ म्हणजे कलाप्रिय लोक असतात, त्यांचे लक्ष कलेमध्ये वेधलेले असते. म्हणजे मन आलापादी बाह्य म्हणजे गोष्टीतच काय होतं हो, त्याचं रमतं. जे देवाशिवाय दुसरं काही, म्हणजे बघा भक्ताला फक्त कशाचं ध्यान असतं हो, देवाचं. अन्न पाण्याचं सुद्धा काय हो, म्हणजे काहीच कळत नाही. संत तुकाराम महाराजांचंच उदाहरण घ्या. त्यांना 8-8 दिवस म्हटलं तरी काय करत बसायचे हो, नामस्मरण करत बसायचे विठ्ठलाचे आणि गुणगान त्याचं गात बसायचे. त्यांना कशाचंही भान राहत नव्हतं. म्हणजे अखंड त्यांनी काय केलं होतं, झोकून दिलं होतं ना. म्हणजे समर्थांना इथं काय सांगायचंय, त्यांना अन्न सुद्धा गोड लागत नव्हतं त्या परब्रह्माशिवाय. लक्षात ठेवा. परब्रह्माच्या नामस्मरणाशिवाय ते राहतच नव्हते क्षणभर. आणि म्हणूनच
अखंड काय गायले हो, सगळे अभंग गायले ना, मुखातून कवित्वच आहे ना ते. अभंग म्हणजे काय आहे हो, कवित्वच आहे. समर्थ म्हटले की अखंड जर त्या परमेश्वराचं ध्यान असेल, जेवताना सुद्धा काय म्हणजे जेवायची सुद्धा काय राहत नव्हती, शुद्ध राहत नव्हती, असं सामर्थ्य म्हणजे एवढं प्रेम त्या परब्रह्माविषयी असेल तर असं काय होणार आहे हो, तर वेगळंच ना. म्हणजे कला म्हणजे समर्थांना इथं काय सांगायचंय, कंठातून कवित्व सुचावं म्हणजे अभंगवाणी यावी मुखातून, ज्ञानेश्वरी यावी यासाठी. म्हणजे ज्ञानेश्वरी लिहिली ज्ञानेश्वरांनी, अभंग लिहिले तुकारामांनी, म्हणजे एकनाथ गाथा कोणी लिहिली, एकनाथ महाराजांनी लिहिली. समर्थ म्हटले असे कवित्व सुचण्यासाठी काय केलं हो त्या लोकांनी, अखंड त्या देवाला वाहून नेलं ना, वाहून गेले ना. म्हणजे अखंड त्या देवाचंच नामस्मरण होतं, त्यांना कशाचंही भान राहत नव्हतं. म्हणून तर ते काय झाले हो, कलाकार झाले ना. म्हणून त्यांच्याकडून तेवढं लिहिलं गेलं का, का तर त्यांनी तेवढं परमार्थात काय दिलं होतं, स्वतःला झोकून दिलं होतं. श्री हरिविन जे कळा तेची जाणावी अवकळा, देवास सांडून वेगळा प्रत्यक्ष पडिला. म्हणजे काय सांगितलं इथं, श्री हरिविन जे कळा तेची जाणावी अवकळा. म्हणजे समर्थांना सांगायचंय की जे देवाशिवाय काय त्यांना काय होत नव्हतं. म्हणजे श्री हरिविन जी काय जे काय आहे सगळं ऐश्वर्य, म्हणजे तर श्रीहरीच नाही ते काय आहे हो, सगळी अवकळ आहे. मग अशा लोकांचा उपयोग नाही, जो देवाला मानत नाही, त्याच्याकडे कितीही श्रीमंती असो. समर्थ म्हटले याचा उपयोग नाही. सर्पी वेडले चंदनासी, निधना आडविवसी, नाना कळा देवासी आडतैशा. अहो साप, चंदनाला साप वेडलेला असतो बघा, पण चंदन त्याला वास घेता येत नाही. तसं आहे देवापाशी अखंड राहून सुद्धा देवाची ओळख जर नाही घेतली तर असेच होणार आहे ना, सापासारखीच अवस्था होणार आहे ना. सांडून देव सर्वज्ञ, नादामध्ये व्हावे मग्न, ते प्रत्यक्ष विघ्न आडवे आले. सांडून देव सर्वज्ञ म्हणजे सगळं सांडून देवाच्या नादामध्ये आपल्याला मग्न होता आलं पाहिजे. मग कुठलंही विघ्न आपल्याला काय येणार नाही, आडवं येणार नाही. एक मन ते गुंतले स्वरी, कोणे चिंतावा श्रीहरी, बळेच धरून या चोरी श्री शुषा केतली. करिता देवांचे दर्शन, आडवे आले राग ज्ञान, तेने धरून या मन स्वरामागे नेले. बघा काय काय लोक कशामध्ये अडकतात, स्वरामध्ये अडकतात. अरे तुझा स्वरच चांगला नाही, गाताच येत नाही तुला. अरे समर्थ म्हटले की नको येऊ दे गायला, परंतु त्याचा अंतरीचा भाव अखंड त्या परमेश्वराविषयी शुद्ध आहे, तरी देव त्याच्या जवळच आहे. लक्षात ठेव, नको येऊ दे त्याला गायला, नको येऊ दे त्याला, स्वर नको कळू दे त्याला, काही नको कळू दे, परंतु परब्रह्माविषयी असलेला भाव जर त्याचा अंतरी शुद्ध असेल तर त्याला कुठल्याही स्वराची सुद्धा काय नाही हो, गरज नाही. भेटो जाता राजद्वारी, बळेची धरीला बेगारी, कळावंता तैसी परी कळेने केली. भेटो जाता राजद्वारी, समर्थ काय म्हटले हो, भेटायला जर गेलो राजद्वारी म्हणजे काय, मन ठेवून. म्हणजे समर्थांना इथं काय सांगायचंय, भेटो जाता राजद्वारी म्हणजे मन एकटे किंवा ते स्वराच्या नादात गुंतले तर मन भगवंताचे चिंतन कोणी करावे, म्हणजे श्रीहरीचे चिंतन करायला मन कोटे उरले. म्हणजे चोरांनी जबरदस्तीने बेटीला धरून चाकरी करून घ्यावी, त्याप्रमाणे देवाचे दर्शन करायला जाताना हे राग ज्ञान मध्येच आडवे येते आणि मनाला धरून सुराच्या काय लागते, मागे लागते. म्हणजे चोराने बळेच धरून वेटीला लावावे, त्याप्रमाणे ह्याचे मन स्वराकडे असून हा मुखाने हरिकीर्तन करत असतो. देवाचे दर्शन घेता राग ज्ञान आडवे येते व मनाला स्वरामध्ये नेते. लक्षात ठेवा, समर्थ म्हटले असलं उपयोगाचं नाहीये, कारण देवाला पाया पडायचा म्हणजे गायला जातो आणि ह्याचं ध्यान कुठं, तर स्वराकडे, म्हणजे माझा स्वर कसा आहे. समर्थ म्हटले असं उपयोगाचं नाही. भेटो जाता राजद्वारी, बळेच धरीला बेगारी, कळावंता तैसी परी कळेने केली. आता राजद्वारी भेटायला राजानं बोलवलंय आणि आपण जर बेगारे म्हणजे जो बेगारी आहे तिथं कामाला आहे त्याला जर धरलं तर उपयोग आहे का, आपलं काम होणार आहे का. समर्थ म्हटले नाही होणार. म्हणून आपल्याला कोणाला धरता आलं पाहिजे हो, राजालाच आपल्याला काय करता आलं पाहिजे, राजद्वारी राजालाच भेटता आलं पाहिजे. मन ठेवून ईश्वरी, जो कोणी हरिकथा करी,
तोच ये संसारी धन्य जाणा, मन ठेवून ईश्वरी जो कोणी हरिकथा करी. समर्थ म्हटले, जो कोणी मन ईश्वरचरणी ठेवून हरिकथा करेल तोच या संसारी काय जाणे हो धन्य जाणा. जयास हरिकथेची गोडी उठे नीच नवी आवडी, तयास जोडली जोडी सर्वोत्तमाची. जयास हरिकथेची गोडी. समर्थ म्हटले की काय हो, ज्याला हरिकथेची काय आहे हो गोडी लागते व नित्य नवी आवड उत्पन्न होते, त्याला हरिकथेची काय हो, त्याला सर्वोत्तमाची प्राप्ती झाली म्हणून समजावे. म्हणजे समर्थ म्हटले परमार्थात ज्याला आवड निर्माण होते त्याचं कल्याणच आहे. कारण का हो, परमार्थाची आवड निर्माण होणं फार गरजेचं आहे. हरिकथेची आवड निर्माण होणं गरजेचं आहे. जयास हरिकथेची गोडी उठे नीच नवी आवडी, तयास जोडली जोडी सर्वोत्तमाची. हरिकथा मांडली जेते सर्व सांडून धावे तेते, आलस्य निद्रा दौडून स्वार्थे हरिकथेशी सादर. बघा समर्थ काय म्हणतात, जिथं जिथं हरिकथा चालते तिथं काय होतं, सगळं सांडून सगळा कामाचा पुढचा विचार न करता ती हरिकथा ऐकण्यास जो जाऊन बसतो तो खरा धन्य होय. तो खरा काय होईल हो धन्य होय. पाठीमागं काय होईल ते होईना का, पाठीमागचा विचारच करत नाही. अखंड जिथं जिथं परब्रह्माचं ध्यान चालतंय तिथं तिथं जो जाऊन बसतो तो खरा काय आहे हो. म्हणजे हरिकथा जिथं चालते, हरिकथा खरी कुठली हो. समर्थ म्हटले जिथं विषय विकारांवरती विजय मिळवायला शिकवला जातो ती खरी हरिकथा आहे. लक्षात ठेवा. मग अशा ठिकाणी जो जाऊन बसतो स्वतःहून तो खरा काय होय हो धन्य होय. हरिभक्तांची घरी नीच कृत्य अंगीकारी, साहेभूत सर्वांपरी साक्षेपे होय. हरिभक्तांची घरी म्हणजे काय समर्थ म्हटले, नीच कृत्य अंगीकारी म्हणजे हरिभक्तांची घरी, भक्तांच्या घरी जर म्हणजे हरीचे जे भक्त आहेत त्यांच्या घरी पडेल ते काम जो करतो तो काय होय हो साक्षेप होय ना. म्हणजे समर्थांनी इथं काय सांगायचंय, तो सर्व उद्योग सोडून आळस निद्रा टाकून कथेला धावत जातो. हरिभक्तांच्या घरी हलकी कामे करून त्यांना सर्व प्रकारचे सहाय्य करतो. म्हणजे ज्याला हरिप्रिय असून ज्याचा नामी विश्वास आहे तो खरा हरिदास. म्हणजे ज्या ठिकाणी हरिकथा चालली असेल तेथे जो सर्व उद्योग सोडून आळस निद्रा टाकून काय करतो, माझं काम आहे म्हणून सगळं काम करत असतो. बघा आपण दास बघतो खूप निष्कामतेने काय करत असतात, कामं करत असतात, पडेल ते काम करतात, कुठलं नीच चांगलं असं म्हणतच नाहीत. म्हणजे मग समर्थ म्हटले ज्याचा नामस्मरणाच्या ठिकाणी विश्वास आहे तोच काय होय हो हरिदास होय. हरिभक्तांचे घरी नीच कृत्य अंगीकारी, साहेभूत सर्वापरी साक्षेपे होय. या नाव हरिदास जयास नामी विश्वास, येथून हा समास संपूर्ण झाला. म्हणजे समर्थ काय म्हटले, ती व्यक्ती काय करत असते हो, कुठंही जाऊ द्या तो काय करतो, हरिभक्त जे हरिभक्त आहेत त्यांच्या घरी पडेल ते काम करतो. म्हणजे समर्थांना काय सांगायचंय, जिथं परमार्थ चालतोय त्या ठिकाणी पडेल ते काम करता आलं पाहिजे. हे काम चांगलं नाही, हे वाईट आहे असं म्हणायचं नाहीये. पडेल ते काम जो करतो तो खरा हरिदास. म्हणजे त्याला काय वाटतच नाही, सगळ्या काम करण्यामध्ये त्याला धन्यता वाटत असते. त्याला प्रत्येक कामामध्ये काय वाटत असते हो धन्यता वाटत असते. कुठलंही काम तो नीच म्हणजे कुठलंही पडेल ते काम करत असतो, पडेल ते काम करत असतो तो खरा हरिदास. समर्थांना काय सांगायचंय, तो खरा हरिदास. म्हणून समर्थांनी या समासामध्ये काय दिलंय हो, हरिकथा लक्षण निश्चय नाम. हरिकथा ऐकायला जाणारा कोण असतो, जो ज्याच्या अंतरी भावार्थ असतो त्या परमेश्वराविषयी तोच हरिकथा श्रवण करू शकतो ना. देवाचं ऐकायचंय अखंड, पात्रता पाहिजे ना आपली, देवाचं अखंड ऐकायचंय पात्रता पाहिजे. आपण काय करतो, आडवं पडतो. समर्थ म्हटले नाही काय नाही, हे हरिकथाचं लक्षण नाहीये. हरिकथा खरं लक्षण काय आहे, जो सहाय्य करतो हरिभक्तांना, काय करतो सर्व कामामध्ये सहाय्य करतो तो खरा हरिदास.
म्हणजे दासानुदास श्री सदस्य कोण? जो पडेल ते काम करतो, परमार्थाच्या ठिकाणी जे पडेल ते काम करतो, आनंदाने करतो, अखंड. त्याचं ध्यानच कशावरती असतं? परमार्थावरती. ज्यानं जो कसा पुढचा घरी काय होईल काय नाही कशाचाही विचार करत नाही, तो खरा हरिदास. म्हणजे हरिदास कोणाला म्हणायचं? संत तुकारामांना म्हणायचं. कारण का हो? अखंड परब्रह्माला काय दिले होतं हो? झोकून दिलतं ना. म्हणून समर्थ म्हणतात की काय, हरिदास कुणाला म्हणायचं? हरिकथा कोणाला अधिकार आहे हरिकथा श्रवण करायचा? जो जो हरिदास आहे त्यालाच हरिकथा श्रवण करण्याचा काय आहे हो? अधिकार आहे. तोच हरिकथा श्रवण करू शकतो उत्तमाची. कारण हरिदासाच्याच अंगी सामर्थ्य आहे कशाचं हो? श्रवण, हरिकथा श्रवण करायचं. म्हणून समर्थ म्हटले अखंड हरिकथा श्रवण करता आली पाहिजे. जिथं जिथं हरिकथा चालते तिथं तिथं जाता आलं पाहिजे. हरिदासाला तिथं तिथं जाता आलं पाहिजे, तरच फायद्याचं आहे, अन्यथा काय फायद्याचं नाही. या नाव हरिदास जयास नामी विश्वास, येतून हा समास संपूर्ण झाला. समर्थ म्हटले जो हरिदास असतो त्याच्यावरती परमेश्वराचा पूर्ण काय असतो? विश्वास असतो. इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे हरिकथा लक्षण निश्चयनाम समास 5वा. जय जय रघुवीर समर्थ.